राज्यात काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। काही ठिकाणी अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। पुण्यात देखील मुसळधार पाऊस सकाळपासून बरसत आहे। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। पुणे शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि मागील अर्ध्या तासापासून पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरू आहे। सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात देखील झाली। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे पावसामुळे वाहतूक मंदावली आहे। मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र देखील अनेक ठिकाणी आहे। पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 0.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यावेळी कमाल तापमान हे 28.4 अंश सेल्सिअस राहिले। पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस राहील। उर्वरित जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तसंच पुणे शहरात देखील पुढचे काही तास आता महत्त्वाचे असणार आहेत। पुढील 2 दिवसात देखील मुसळधार पावसाची शक्यता पुण्यात वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुण्यात पुढील काही तास हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।